नमस्कार. आता उन्हाळा सुरू होतोय आणि ह्या काकडीचं ताक आपण बघणार आहोत. ताकाचे वेगळे वेगळे प्रकार मी तुम्हाला दाखवते आणि याच्यामध्ये काकडीचं ताक बघणार आहोत. अतिशय सोपं, छान, डब्याला सुद्धा तुम्ही नेऊ शकता, घरी करू शकता. पोटात थंडावा आणि पोटातली उष्णता कमी करण्यासाठी हे जास्त कामाला येतं. तर याच्यामध्ये काकडी किसून आपण घेतलेली आणि बाकीचे सुद्धा अगदी घरातले असणारे सगळे पदार्थ घातलेले आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायला विसरू नका. 1000चा टप्पा आपण लवकरच गाठणार आहोत सबस्क्रायबर्सचा. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण ह्या सबस्क्राईब मध्ये, या फॅमिलीमध्ये तुमचं योगदान हे सगळ्यात मोठं आहे. तर बघूया आपण काकडी मसाला ताक. चला तर मग आपण काकडी मसाला ताक बघतो, ज्याच्यासाठी काकडी किसून घेतलेली आहे. पुदिनाचं वाटण आहे, कोथिंबीर आहे, जिरापूड, हिंग आणि आता आपण हे सगळं एक एक ताकामध्ये घालूया. काकडी मी किसून त्याचं पाणी काढून घातलेलं आहे. एक काकडी आहे, मीडियम आकाराची घेतलेली होती आणि 3 ग्लास ताक आहे. हे पुदिना आणि कोथिंबीर याचं वाटण आहे, याच्यामध्ये लसूण वगैरे नाहीये काही. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत, बघा तुम्ही, की मी जिरापूड घालते. भाजलेलं जिरं आहे आणि त्याची पावडर करून घातलेली आहे. हिंग घातलेला आहे आणि हे अतिशय उन्हाळ्यात पौष्टिक आहे, पोटाला थंडावा देणार आहे. मीठ चवीप्रमाणे घाला. आणखीन हे मिरपूड थोडीशी घातलेली. अतिशय औषधी आणि आयुर्वेदिक गुणांनी युक्त असं हे काकडीचं ताक तुम्ही करून बघा, काकडी घालून केलेलं, आणि तुम्हाला ते खूप छान वाटेल. प्यायलाही छान वाटतं आणि उपासाला सुद्धा हे चालतं. तर हे काकडीचं ताक तयार आहे. आपले 1000 सबस्क्रायबर्स व्हायला थोडंसंच बाकी आहे. तर कृपया आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.